Hello, hello. Am I audible? Hello. Am I audible? Please reply. Hello. Am I audible? Yes. Okay. Okay. ठीक आहे. सगळ्यांना मराठी लँग्वेज कम्फर्टेबल आहे असं तुम्ही ग्रुपवरती म्हणलात. सो आपण मराठीमध्ये कंटिन्यू करणार आहोत सेशन पूर्णपणे. मी माझी स्क्रीन शेअर करतोय. इज माय स्क्रीन विजिबल? ओके. ठीक आहे. सगळ्यांना विजिबल आहे स्क्रीन. तर पहा, सर्वात आधी सगळ्यांना जय श्रीराम आणि तुमचे स्वागत आहे सक्सेस मॅग्नेट अकॅडमी मध्ये. येस. हॅलो. हा, लाईव्ह क्लास आहे. हा लाईव्ह क्लास आहे. हो हो, ठीक आहे. ठीक आहे, मी तुमचा जास्त टाइम घेणार नाही. ऑलरेडी आपण थोडंसं लेट झालोय जॉईनिंग प्रोसेसमुळे. ठीक आहे. सो जस्ट अ मिनिट, लेट मी कन्फर्म. जय श्रीराम भावांनो, जय श्रीराम. सगळ्यांना जय श्रीराम. कधीही देवांचं नाव घेऊनच सुरुवात करायची सगळ्या गोष्टींसाठी, लक्षात ठेवा. हिंदी मॅक्झिमम वर्ड्स मराठीसाठी आलेल्या. मोहम्मद. सो आपण मराठीत कंटिन्यू करतोय. ठीक आहे. सो तुम्हाला पीपीटी दिसत असेल. चला मग सुरुवात करूयात आपण. तर पहिला मी माझ्याबद्दल थोडासा इंट्रोडक्शन देतो, खूप शॉर्ट मध्ये. कारण माझं इंट्रोडक्शन तुम्हाला महत्वाचं आहे. कसं काय महत्वाचं मी सांगतोय. ठीक आहे. पहिला मी स्वतःबद्दल सांगतोय. मायसेल्फ लक्ष्मीकांत महेंद्रकर. ठीक आहे. सो अँड मी वॉल्चन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, तुम्हाला माहिती असेल, टॉप इन्स्टिट्यूट आहे, तिथे मी शिकलेलं आहे. ठीक आहे. आणि मी आतापर्यंत MSBTच्या 1000+ मुलांना आतापर्यंत मी टीच केलेलं आहे स्वतः. आपलं महिंद्रा टेक अकॅडमी म्हणून प्लॅटफॉर्म होता अगोदर. आता जस्ट रिसेंटली आपण त्याचं नाव सक्सेस मॅग्नेट अकॅडमी म्हणून ठेवलेलं आहे. त्याचे काय बिहाइंड दी सीन्स आहेत. ठीक आहे. सो आणि मला 5 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. मी जेव्हा डिप्लोमा सेकंड इयरला होतो तेव्हापासून मी टीचिंग मोडमध्ये आलेलो. सो याचा फायदा आता जे जॉईन झाले त्यामधले मॅक्झिमम स्टुडंट्स हे सुरुवातीला आपल्याकडे होते क्लासमध्ये. ठीक आहे. सो आणि माझ्याबद्दल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, आज मी तुमच्याबद्दल शेअर करतोय, ती ही आहे की माझा जो इंट्रोडक्शन आहे हा तुम्हाला महत्वाचा आहे. का महत्वाचं आहे? कारण तुम्हाला कोडिंग पेज मध्ये यायचं आहे. सो थोडी माझी एक 2 मिनिटची स्टोरी आहे का कशी आहे, तुम्हाला पण तीच फॉलो करायची आहे त्या प्रकारे. ठीक आहे. आणि मला खूप अडचणी आल्या स्वतःला कोडिंग मध्ये. सो आणि मी 15 वेळा नॅशनल लेवल कोडिंग विनर आहे. ठीक आहे. तुम्हाला जर विश्वास नसेल, काहींना विश्वास नसेल तर मी दाखवू इच्छितो लिंक्डइनवर. तुम्ही लिंक्डइनवर जावा. जस्ट गो टू लिंक्डइन अँड देन यू कॅन सर्च माय प्रोफाईल. मी प्रोफाईलमध्ये पण सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर प्रूफ हवे असेल, खरंच मी एवढे कोडिंग कॉन्टेस्ट जिंकले, खाली जावा अवॉर्ड्समध्ये आणि तुम्ही पाहाल
थर्ड रँक नॅशनल लेवल बग ट्रॅकिंग कॉम्पिटिशन, सेकंड रँक टेक्निकल क्विज कॉम्पिटिशन, टॉप 10 कोडेथॉनमध्ये, फर्स्ट प्राइज बग ट्रॅकिंगमध्ये, टॉप 10 कोडेथॉन परत, सेकंड रँक नॅशनल लेवल कॉम्पिटिशन, फर्स्ट रँक सी कोडर कॉम्पिटिशन, पूर्ण प्रूफ सोबत सगळं तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, या गोष्टी तुम्ही इथून पाहू शकता. मी काय ते रिपीट नाही करणार. ठीक आहे, थोडंसं माझ्याबद्दल सांगतोय त्यानुसार. ठीक आहे, आणि मी या सगळ्या गोष्टी कधीपासून केला, आणि मी ॲज अ डिप्लोमा स्टुडंट होतो. तुम्ही काहींनी 11th-12th केलं असेल, काही टेन्शन घेऊ नका, तुमच्याकडे खूप टाइम आहे. ठीक आहे, मग मी डिप्लोमा सेकंड इयर पासून सुरुवात केलेली सगळ्या गोष्टींसाठी. कॉम्पिटिशन्स असेल, थोडंफार कोडिंग असेल तिथून. ठीक आहे, आणि सक्सेस मॅग्नेट आपण चालवतोय. ओके, अँड वी डोंट ओनली टीच, वी ट्रान्सफॉर्म द करिअर्स. ओके, काही स्टुडंट्स आपल्याकडे होत्या, तुम्ही त्यांना नंतर विचारू शकता हवे तर, मी रिव्ह्यूचे दाखवेल पुढे जो. ओके, जे MSBT स्टुडंट्स आपल्याकडे होते त्यामधले 70% स्टुडंट्सला 90+% आहेत. 70% स्टुडंट्स, खूप मोठा आकडा आहे. ओके, आणि प्रूफ सोबत आहे आपल्याकडे सगळ्या गोष्टी. आणि माझ्याबद्दल मी सांगतोय तर हे पहा, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आता कसं आहे, कोडिंगच्या प्लॅटफॉर्म्स असतात वेगवेगळ्या. ठीक आहे, तुम्ही आता कोडिंगला जर सुरुवात करत आहात किंवा तुम्हाला काही प्लॅटफॉर्म माहिती असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता त्यामध्ये ना मोस्ट फेमस आहेत कोडशेफ, कोड फोर्सेस, लीड कोड, हॅकर रँक आणि GFG. हे 5 प्लॅटफॉर्म्स आहेत. 5 प्लॅटफॉर्म्स खूप महत्वाचे आहेत, आणि मी त्या 5 पैकी 4 प्लॅटफॉर्म्सवरती मी ऍक्टिव्ह होतो. आणि असं नाही की मी कोडिंग खूप वर्षापासून करत आलोय, म्हणजे DSA स्पेशली. कोडिंग तर करत आलोय, पण DSA बद्दल सांगतोय. DSA फक्त मी 6 महिन्यात 0 पासून पूर्ण एकदम टॉप 1% ग्लोबली पोहोचलोय, फक्त 6 महिन्यात. ओके, तुम्हाला इम्पॉसिबल वाटत असेल, पण केलंय तसं. कसं केलं त्याचं मी ते सांगण्यासाठी आज तुम्हाला इथं बोलवलेलं आहे. ठीक आहे, जर मी करू शकतो तर तुम्ही करू शकता. आणि मी तरी स्वतः DSA करतोय, पण त्यासोबत मी टीचिंग करतोय, हे लक्षात ठेवा. 5 तास शिकवते मी दिवसातले, 5 तास. ओके, 5 तास शिकवून पण मी DSA करू शकतो. 6 महिन्यात मी टॉप 1 मध्ये पोहोचू शकतो. तर तुम्ही का नाही करू शकत त्या गोष्टी? ठीक आहे, ओके. तर मी तुम्हाला कोडशेफ बद्दल सांगतो. कोडशेफ ना खूपच टफ प्लॅटफॉर्म असतं कोडिंगसाठी. म्हणजे जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंग मध्ये गेलात पुढे, कोडशेफ आणि कोड फोर्सेस दोन तुमच्याकडे ऑप्शन्स असतात. ठीक आहे, तर कोडशेफ बद्दल जर सांगितलं तर पहा, मी कोडशेफ मध्ये स्वतः 6 स्टार आहे. 6 स्टार पोहोचणं तुम्ही तुमच्या सिनियर्सला विचारा, कुणाला विचारा कॉलेजमध्ये. नियर अबाउट मुलं पोहोचत नाहीत फायनल इयर होईपर्यंत 6 स्टार. आणि ते पण ते 3-4 वर्ष कोडिंग करतात, तेव्हा ते कुठे 5 स्टार 4 स्टार पर्यंत पोहोचतात मुलं. 6 स्टार पोहोचून खूप अवघड आहे. एखादं दुसरंच तुम्हाला कॉलेजमध्ये असं मिळेल फायनल इयरला किंवा झालेला जो 6 स्टार असेल. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मी 6 स्टार पोहोचले फक्त 2च कॉन्टेस्टमध्ये. 2 मुलांना 100, 200, 500 कॉन्टेस्ट लागतात द्यायला, तेव्हा ते 6 स्टारला पोहोचतात. पण मी 2 कॉन्टेस्टमध्ये पोहोचलो. ठीक आहे, कारण का त्याच्या मागे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे. सगळ्या गोष्टी असं नाही की मी तुम्हाला प्लॅटफॉर्म सांगितलं उद्यापासून लगेच कोडिंग करायला बसला, तशा गोष्टी नसतात. समजून घ्या यामध्ये. ठीक आहे, मी पहिला तेच प्रोफाईल मी माझ्याबद्दल का सांगते, कारण माझं जी जर्नी आहे तेच तुमचं जर्नी असणार. ठीक आहे, आणि पहा, मी लीड कोड करतो. लीड कोड एक प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही पाहताय 2157 ही रेटिंग आहे लीड कोडची माझी स्वतःची. पोचणं तुम्ही विचारा गार्डियन बॅचच्या लीड कोडला. सिनियर्स तुमचे पहा किती जण गार्डियन वरती आहेत. टॉप कॉलेज मधले पण फक्त मोजकेच मुलं गार्डियन मध्ये असतात. टॉप कॉलेज COEP, वॉलचंद, PICT, VIT, फक्त मोजकेच गार्डियनवर असतात. ठीक आहे, इथे गार्डियनवर आहे. हे कसं, आणि तुम्ही खाली जर्नी पहा, मी तुम्हाला प्रूफ दाखवते. असं म्हणत नाहीये मी, नाही तर तुम्हाला वाटेल मी खोटं बोलतोय, 2-4 वर्षापासून करतोय DSA, असं काहीच नाही. पहा, मी कधी स्टार्ट केला DSA, एकदम खाली पहा. कधी? ऑगस्ट मध्ये, मागच्या वर्षी DSA. ओके, आणि कधी? मार्च, या वर्षीचा मार्च पर्यंत. फक्त एवढंच, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 7 ते 8 महिने मोजून एवढ्या स्पेस मध्ये जर मी टॉप मध्ये पोहोचू शकत असेल, तुम्ही पाहता येतं टॉप 1.21% ग्लोबली, इथं पण लिहिलं लीड कोड मध्ये. ठीक आहे,
कशाच प्रकारचं काहीच हे नाही, सगळं जे आहे ते तुमच्यासमोर. आणि 660 क्वेश्चन सॉल्व्ह केले. असं नाही की मेहनत नाहीये मागे, मेहनत बघा. लीड कोडवर फक्त 660 क्वेश्चन डीएसएचे. हार्ड क्वेश्चन, इझी क्वेश्चन सगळे पहा. 58 हार्ड, 326 मीडियम, 276 इझी, फक्त लीड कोड. तसंच तुम्हाला जीएफजी एक प्लॅटफॉर्म असतो, त्यासाठी मी जर्नी सांगणार आहे कसं तुम्हाला करायचं पुढे जाऊन. आता सध्या सांगते प्लॅटफॉर्म्स कोणकोणते असतात. ठीक आहे. एक जीएफजी प्लॅटफॉर्म आहे. माझ्या स्वतःबद्दल सांगायचं तर मी 440 क्वेश्चन सॉल्व्ह केले जीएफजीवर. तुम्ही पाहू शकता माझ्या नावासोबत. ठीक आहे. 106 रँक कॉलेजमध्ये. ठीक आहे. आणि आणि तुम्ही स्ट्रीक मध्ये पण पाहू शकता. मी 241 डेज स्ट्रीक लावली, म्हणजे नियर अबाउट 7 months, 7 to 8 months. ओके, पोहोचू शकतो. आणि हॅकर रँक मध्ये 6 स्टार आहे मी, परत प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये. ठीक आहे. जर तुम्ही पाहताय याच्यामध्ये पण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये 6 स्टार. C++ मी काय केलाच नाही तेवढा. जावामध्ये 5 स्टार. ठीक आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता. तर असे मी 4 प्लॅटफॉर्म्स टोटल यूज केलेत माझं कोडिंगला इम्प्रूव्ह करण्यासाठी. ठीक आहे. तुम्हीही तुमच्या कोडिंगला इम्प्रूव्ह करू शकता. मी सांगेल स्टेप बाय स्टेप कसं जायचं. काही मुलं काय करतात, डायरेक्ट कोड शेपला जम्प करतात. डायरेक्ट कोड शेपला जम्प करणं सगळ्यात मोठी चूक आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही करू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुमचं प्रोसेस खूप स्लो होतं. तुमची इम्प्रूव्हमेंट एकदम स्लो 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 होते. आता मी जसं 8 महिन्यात केलं, आणि मेहनत भरपूर आहे 8 महिन्याची. मी दिवसातले 7 to 8 hours, 7 ते 8 तास मी कोड करत होतो डीएसए. ठीक आहे. तुम्ही म्हणाल कॉलेज वगैरे काय, मग कॉलेजमध्ये कोड जिथे बसेल तिथे कोड. कॉलेजचे लेक्चर्स ऑफ करून आम्ही कोडिंग करतो. ठीक आहे. एवढं करावं लागतं. असं सोपं नाहीये डीएसए. म्हणजे तुम्ही आज बसला, उद्या मास्टर झाला, उद्या 6 स्टार झाला, इम्पॉसिबल आहे. ठीक आहे. इम्पॉसिबल म्हणते मी, अवघड नाही, इम्पॉसिबलच आहे. कारण एका दिवसात कोण मास्टर बनवू शकत नाही डीएसएचं. आणि तुम्ही मला म्हणलात काही जणांनी की एका तासात सगळं होईल का डीएसए कव्हर. मी डीएसए शिकवण्यासाठी नाही आलोय, तुम्हाला 5 सांगायला आलोय डीएसए काय इम्पॉर्टंट आहे, कसा करायचं डीएसए. ठीक आहे. कारण शिकवायला म्हणजे मला 6 महिने लागतील तुम्हाला शिकवायला. तुम्ही ते 6 महिने तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, मग तुम्ही पोहोचा. ठीक आहे. पहा पुढे दाखवते मी. आणि आमच्याबद्दल सांगितलं सक्सेस मॅग्नेट, आम्ही फक्त शिकवत नाही. आम्ही टीचिंग अकॅडमी तर आहे, पण आम्ही फक्त शिकवत नाही. आम्ही इंटर्नशिप देतो मुलांना, रिअल इंटर्नशिप. त्यांना आम्ही स्वतः पैसे देतो, काम करा आमच्या. आम्ही रिसेंटली हायर केला 3 इंटर्न्सला. तुम्ही पाहू शकता, साक्षी, प्रियंका आणि श्रद्धा. साक्षीला 50,000 रुपये पर मंथ देतोय आम्ही इंटर्नसाठी. हे सगळे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटर्न्स आमच्याकडे. प्रूफ सोबत आहे. तुम्ही लिंक्डइन पोस्ट पहा त्यांचे, तुम्ही लिंक्डइनला सर्च करा त्यांना, तुम्ही विचारा स्वतः. सगळ्या गोष्टी एकदम ॲक्युरेट आहे. मी लिंक्डइनला पण स्वतः टाकलोय. तशाच गोष्टी काय खोटे नाही आहेत. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. ठीक आहे. लिंक्डइन प्रोफाईल, हा मी लिंक्डइन प्रोफाईल पाठवेल माझी. क्लास स्टार्ट झालेला आहे, क्लास स्टार्टेड आहे, क्लास स्टार्टेड आहे. ठीक आहे. ठीक आहे. एक मिनिट, जस्ट अ मिनिट. ठीक आहे. तर पहा, आम्ही त्यांना हे पण देतोय पूर्ण इंटर्नशिप स्वतः आम्ही देतोय आमच्या. आणि हे इंटर्नशिप जे तुम्हाला 50,000 दिसतंय ना साक्षीचा, तुम्ही विचार करत असाल दुसऱ्याला तर 3,000 देतोय, तिसऱ्याला 2,000 देतोय आम्ही, पहिल्याला का 50,000 दिला. त्यामागे इथे डॉट झाले, चुकून 50 झाल्या. 50,000 आहे, कॉमा येते, थोडस मिस्टेक आहे. ठीक आहे. मग त्यासाठी, कारण साक्षी रेग्युलर स्टुडंट आहेत आमच्याकडे मागच्या 3 वर्षापासून. ठीक आहे. आणि आम्हाला रिपोर्ट केल्यात त्यांनी प्रोग्रेस, सगळ्या गोष्टी, म्हणून आम्ही त्यांना 50,000 द्यायला तयार झालो. ठीक आहे. आम्ही इंटरव्ह्यूज कंडक्ट करतो, रिअल इंटरव्ह्यूज, तुमचे डीएसए राऊंड्स वगैरे सगळ्या गोष्टी, तेव्हा आम्ही हायर करतो. आमच्याकडे 500 पेक्षा जास्त ऍप्लिकेशन्स आलेले. आम्ही इंटर्नसाठी ही पोस्ट टाकली, तुम्ही लिंक्डइनवर पाहू शकता सगळ्या गोष्टी. नंतर हायरिंगची पोस्ट टाकली, सगळी टाकली आहे. ठीक आहे. ओके. 1,000 प्लस स्टुडंट्सला मेंटर करतो आम्ही शिकवतो, तुम्हाला पैसे देतो. कशासाठी? इंटर्नसाठी.
ग्रो करायला तुम्हाला अपॉर्च्युनिटी देतो आमच्यात सगळ्या गोष्टी, ठीक आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथं स्टुडंटचे टेस्टिमोनियल्स. आता अनय पाटील मागच्या वर्षी बॅचचा MSBTचा पास आउट, आता PICT कॉलेजमध्ये येतो. यश सावंत COEP कॉलेजमध्ये, COEP मध्ये रोबोटिक्स ब्रांच मध्ये येतो, मागच्या वर्षी आपल्याकडून पास आउट झाला. तुम्ही त्यालाही विचारू शकता. अनय पाटीलला विचार, PICT कॉलेज CSE. ईशा भोसले त्यांच्या कॉलेजमध्ये फर्स्ट रँक, सिद्धेश्वर कॉलेज. सगळ्या गोष्टी एकदम रिअल सोबत आहेत आपल्याकडे. माझ्याकडे फीडबॅक्स खूप आहेत मुलांचे, मी तेवढे लावू शकत नाही ना PPTs मध्ये, ठीक आहे. आणि आम्ही ना जिल्हा परिषदसाठी प्रोजेक्ट बनवलेले, ठीक आहे. म्हणजे आम्ही खूप वर्क केलाय, प्रोजेक्ट असो सगळ्यावरती असो, मल्टिपल याच्यात स्किल्ड आहे मी, ठीक आहे. मी ते तुम्हाला सांगेन. तर आता सगळ्यात आधी हे बघा, आपण मेन ज्यासाठी आलोय, माझी जी जर्नी आहे तुम्हाला ही समजली असेल, कोणकोणते प्लॅटफॉर्म्स असतात. आता मी सांगतो की या सगळ्या गोष्टी पोहोचायचं कसं. काही मुलं डायरेक्टली काही चालू करतात, ट्रीज पासून चालू करतात, काही जण सर्चिंग सॉर्टिंग चालू करतात. सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. प्रॉपर प्लॅन सोबत जावा, तुम्हाला आउटपुट 100% मिळेल. फक्त प्लॅन फॉलो करा त्या बाबतीत, ठीक आहे. तर पहा, बिकम टॉप क्लास कोडर इन 111 डेज, हे काय मी तुम्हाला सांगेन. मास्टर प्लॅन काय, त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी ना एक लँग्वेज चूज करा. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे या बाबतीत. मी तुम्हाला सांगेल या गोष्टी कशा येतात पुढे पुढे. फक्त असं नाही की फक्त लीड कोड सॉल्व्ह करून सोडायचं, GFG सॉल्व्ह करून सोडायचं, असं नसतं, ठीक आहे. पहिला तुम्हाला बेसिक्स आल्या पाहिजे. आता जावा असेल, जावाचे बेसिक्स मीन्स तुम्हाला लूप्स आल्या पाहिजे, थोडेफार गोष्टी अरे लिस्ट वगैरे थोडेफार आले पाहिजे. CPPच्या आपण बाबतीत तसंच आहे, वेक्टर आलं पाहिजे, थोडंफार पॉइंटर कन्सेप्ट आला पाहिजे, ठीक आहे. एखादी लँग्वेज चूज करा, एकच चूज करा. आता जर तुम्ही मला म्हणलं या दोन्ही मधलं कोणतं चूज करू, तर मी तुम्हाला एकच आन्सर सांगेल, गो विथ जावा. जावा सोबत जावा, ठीक आहे. जावा हा तुम्हाला खूप कामाला येणार आहे. कारण जावा फक्त तुम्ही ऍज अ DSA म्हणून नाही, ऍज अ डेव्हलपमेंट म्हणून पण खूप मोठ्या प्रमाणात वापरता. अँड्रॉइड डेव्हलपमेंटसाठी मागे जावा वापरता, बॅकएंड स्प्रिंग बूटला जावा वापरता. आता ऍप डेव्हलप सगळ्या बाबतीत जावा तुम्ही वापरता नियर अबाउट, ठीक आहे. सो तुम्ही जावा सोबत जाऊ शकता, CPP सोबतही जाऊ शकता, इट डिपेंड्स ऑन यू. पण तुम्हाला एक लाईनचं मी उत्तर देईल. जर तुम्हाला वाटत असेल आणखीन हे कन्फ्युजन, जावा घ्यायचं की CPP, मी सांगेन जर तुम्हाला C++ मधला पॉइंटर कन्सेप्ट आवडत असेल, नीट आहे का, पॉइंटर कन्सेप्ट आवडत असेल तर CPP सोबत जावा. आवडत नसेल, गो विथ जावा. ओके, कळाला. पॉइंटर आवडतंय, CPP सोबत जावा. नाही आवडत, जावा सोबत जावा. मिळाला आन्सर तुम्हाला, ठीक आहे. तुमची लँग्वेज क्लिअर झाली असेल, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला गरज काय, सुरुवातीला डायरेक्ट स्टेप इन करायचं नाही प्रोग्रामिंग मध्ये. म्हणजे तुम्ही एवढं शिकला, DSA मध्ये डायरेक्ट यायचं नाही, लगेच सॉर्टिंग सर्चिंग शिकायचं नाही. त्यासाठी सर्वात आधी अरे कन्सेप्ट शिका. अरे काय असतो, कशासाठी वापरतात, ठीक आहे. थिअरी तुम्ही शिकताय, अरे हा कलेक्शन ऑफ एलिमेंट्स वगैरे असं थिअरी शिकताय, ते थिअरी तुम्हाला स्वतःसाठी काम आलंय, पण DSA साठी काहीच नाही. थिअरी इज जस्ट अ वेस्ट ऑफ टाइम. DSA साठी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कन्सेप्ट, पण फक्त थिअरीज पाठ करणं, थिअरी रट्टा मारणं, या गोष्टी तुम्हाला कुठे कामाला येणार नाही. थिअरी रट्टा मारण्यापेक्षा पॅटर्न समजा, कसे सॉल्व्ह करायचे, थिंकिंग पॉवर वाढवा, हे महत्वाचं आहे जास्त, ठीक आहे. आणि मी माझी जर्नी सोबत तुम्हाला रिलेट करतो. सुरुवातीला मलाही तसंच झालं. मी थिअरीच्या मागे खूप लागलो, लिंक लिस्ट सगळं पाठ आहे, थिअरी सगळ्याची पाठ आहे. नंतर मला अरे एकही क्वेश्चन सॉल्व्ह होते. मी एक क्वेश्चन आलं, पहिला क्वेश्चन मी सॉल्व्ह करायला बसतो ज्यावेळेस 60 महिन्याआधी, तेव्हा मला कळलं अरे मला एकही क्वेश्चन होत नाही सॉल्व्ह. नंतर मला समजला की हा मी चुकीच्या मेथडने चाललोय, मला मी जे शिकतोय ते चुकीचं आहे. मधूनच ट्री चालू करतोय, मधूनच ग्राफ चालू करतोय, ऍडव्हान्स अल्गोरिदम जातोय, DP कडे जातोय मधूनच. खूप चुकीचं आहे या गोष्टी, असे करू नका. ओके, तुम्हाला कसं जायचं, सुरुवातीला अरे शिका, अरे बद्दल थेअरी घ्या सुरुवातीला थोडीशी, फक्त काय असतो, इंडेक्सिंग कशी असते अरेची, मेमरी अलोकेट कशी होतात एलिमेंट्सला, एवढं कळालं बस. एलिमेंट्स कसे ऍक्सेस करता बस. त्याच्यानंतर अरे तुम्ही थोडंफार आलं, अरेवर थोडे क्वेश्चन सॉल्व्ह करा, थोडेफार अरे मध्ये एखादं एलिमेंट ऍड करा, रिमूव्ह करा, असे थोडे थोडे छोटे छोटे क्वेश्चन्स, ठीक आहे. असे स्टार्ट करा एकदम बेसिक्स पासून. आणि मी तुम्हाला एक सांगू ना कसं करायचं प्लॅटफॉर्मचा यूज याचा.
सुरुवातीला सगळ्यात आधी तुम्हाला हॅकर रँक याच्यावरती तुम्हाला स्किल्ड व्हावं लागेल. तुम्ही काही म्हणा, हे ट्रूथ आहे. जर तुम्हाला फास्ट तुम्हाला स्वतःची लॉजिक डेव्हलपमेंट करायचं असेल तर हॅकर रँक शिवाय मला नाही वाटत बेटर प्लॅटफॉर्म कोणता आहे तुमच्यासाठी. कारण हॅकर रँक एवढा बिगिनर फ्रेंडली आहे तुमच्यासाठी की तुम्ही एवढं इझिली सॉल्व्ह करू शकता याच्यावर क्वेश्चन्स. म्हणजे जर तुम्ही सुरुवातीला बिगिनर असाल, ठीक आहे, थोडाफार प्रॉब्लेम होईलच, ठीक आहे, पण जर तुम्ही 1 महिना किंवा 15 दिवस हॅकर रँकला दिला, कमीत कमी 5 स्टारला पोहोचला तुम्ही, 5 to 6 स्टारला, तेव्हा तुम्ही पुढे जाऊन दुसऱ्या प्लॅटफॉर्मला जम्प करा. मीही जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवर 6 स्टारला पोहोचलो, 6 स्टारला पोहोचल्यानंतरच मी पुढे जम्प केला. ठीक आहे, अंडर एस्टिमेट करू नका हॅकर रँकला. त्यासाठी हॅकर रँक तुमचा बेसिक्स आहे, तुमचा बेसिक्स बिल्ड करतो हा प्लॅटफॉर्म. ठीक आहे, एकदा अरे शिकला, हॅकर रँक वर जावा. ठीक आहे, जस्ट अ मिनिट, माझा व्हिडिओ वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहेत ना. ठीक आहे, ठीक आहे, ओके. त्यानंतर हॅकर रँक एकदा अरे आणि हॅशमॅप. ठीक आहे, आता अरेज तुम्ही शिकला, हॅकर रँक वरती गेला, थोडंफार स्ट्रिंग बद्दल शिका, स्ट्रिंग काय असतो काय नाही. ठीक आहे, कारण स्ट्रिंग हा कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स नियर अबाउट अरे सारखं असतं, थोडंफार दिसायला तुम्हाला माहिती, पण ऍक्च्युली तो अरे असतो नसतो ते तुम्हाला पुढे डीप डाईव्ह केल्यानंतर कळेल. ठीक आहे, त्यानंतर हॅशमॅप शिकायचं तुम्हाला. एकदा तुम्ही हॅकर रँक वरती 6 स्टारला पोहोचला, 5 स्टारला पोहोचला, देन हॅशमॅप. मी तुम्हाला सांगतो, डीएसएचा क्वेश्चन साठी हॅशमॅप खूपच इम्पॉर्टंट आहे, खूपच. याला अंडर एस्टिमेट करू नका. अमेझॉन, गुगल 50 LP, 80 LP, 1 करोडचा जो पॅकेज देतात, तेही हॅशमॅप वरती पहिला क्वेश्चन जो असतो तो नियर अबाउट त्यांचा हॅशमॅपचा असतो. असं नाही की एकदम इझी असतो हॅशमॅप वाला क्वेश्चन, टफ हॅशमॅप वाला हार्ड क्वेश्चन असतो. हॅशमॅप, 2 पॉइंटर, स्लायडिंग विंडो या कन्सेप्ट मिक्स असतात त्यामध्ये. ठीक आहे, आणि इथं तुम्ही पाहताय स्लायडिंग विंडो 2दा आलं, चुकून प्रिंट झालाय, पण स्लायडिंग विंडो 2दा नाहीये, इथं 2 पॉइंटर्स येतो स्लायडिंग विंडोच्या आधी वरती. ठीक आहे, थोडासा प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर पहा इथं 2 पॉइंटर्स. 2 पॉइंटर एक अल्गोरिदम आहे. अल्गोरिदम मीन्स असा अल्गोरिदम नाही, 2 पॉइंटरचा यूज करून तुम्ही हे करताय. आणि स्लायडिंग विंडो पण त्याच्यासारखं आहे, तुम्ही नेटवर्किंग मध्ये शिकला असेल स्लायडिंग विंडो वगैरे, ते तुम्हाला इथं यूज करायचं रिअल मध्ये. आणि हा अरे स्ट्रिंगच्या क्वेश्चन साठी खूपच एकदम भारी आहे. तुम्ही जर हॅशमॅप, स्लायडिंग विंडो आणि 2 पॉइंटर एक साथ शिकलात तर मी सांगतोय तुम्ही खूपच चांगलं तुमचं लॉजिक डेव्हलपमेंट होईल सुरुवातीला, खूप चांगलं. ठीक आहे, आणि फक्त असं नाही करायचं. आता मुलं चुकी काय करतात, हॅकर रँक वरती गेले, हॅकर रँक सॉल्व्ह केले, सोडून दिले, असं नाही. एकदा हॅकर रँक झाला तर तुमची खरी सुरुवात तिथनं होते. तुम्हाला स्टार्ट करायचंय जीएफजी प्लॅटफॉर्म. ठीक आहे, हे मी जीएफजी दाखवलं तुम्हाला माझ्याबद्दल. जीएफजी वर जे बेसिक लेवलचे क्वेश्चन आहे, एकदम बेसिक टू इझी लेवल क्वेश्चन. आता तुम्ही एखादा टॉपिक शिकला, अरे शिकलाय, तर अरेच्या जे क्वेश्चन आहे हॅशमॅपच्या बेसिक क्वेश्चन जीएफजी वर द्यायच्या, ते सॉल्व्ह करायला लागायचं. ठीक आहे, आणि तुम्ही म्हणणार दिवसातून किती टाइम द्यायचा या सगळ्यासाठी, किती देणार तुम्ही टाइम? मी तर स्वतः 7-8 तास दिलेला. मी 7-8 तास का दिलता, कारण मला पाथच माहिती नव्हतं, मी खूप चुकलोय. पहिला ट्री चालू केला, नंतर काय आलं लॉजिक डेव्हलप नाहीये माझं, ग्राफ चालू केला, नंतर काय आलं ते तर काहीच समजत नाहीये मला. मग नंतर मी म्हणला ठीक आहे बेसिक पासून येऊया आपण, गडबड करायची काहीच गरज नाही, कारण स्टार्ट करणं हे महत्वाचं आहे. ओके, असं नाही की डायरेक्ट तुम्ही ऍडव्हान्स वरती जम्प केला, लगेच 2 दिवसात मी लगेच मास्टरी करून टाकेल, असं सगळं काही नसतं. ठीक आहे, तुम्ही मास्टरी काहीच नाही करू शकत 2 दिवसात, कशाचीच नाही करू शकत डीएसच्या बाबतीत. ठीक आहे, मग तुम्हाला डीएस नीट शिकायचं आहे, गिव्ह टाइम, ऍटलीस्ट 6 months असं मी म्हणेन. हॅशमॅप एकदा तुम्हाला जमलं, हॅशमॅप, 2 पॉइंटर्स अँड स्लायडिंग विंडो जमलं, देन यू कॅन स्टार्ट दी जीएफजी. ओके, म्हणजे तुम्हाला त्या कन्सेप्ट कळाला, जीएफजी वर जावा, इझी क्वेश्चन सॉल्व्ह करा, मीडियम क्वेश्चन सॉल्व्ह करा त्याचे. एकदा इझी आणि मीडियम तुम्हाला सॉल्व्ह व्हायला लागले जीएफजीला, मग तुम्हाला लीड कोडला जायचंय. परत तुम्ही हे नोट डाऊन करत असेल तर नोट डाऊन करा, लीड कोडला जायचं, मी तर वरती लिहिलंय लीड कोडला जीएफजी. एकदा हॅकर रँकचं झाला तर तुमचं मेन काम येतं लीड कोड आणि जीएफजी. कोडशेप विसरून जावा सध्या, कोडशेप 6 महिने लक्षात ठेवू नका, कोडशेप काय विसरा पूर्ण. फक्त लक्षात ठेवा जीएफजी आणि लीड कोड हे 2 खूप महत्वाचे आहेत हॅकर रँक नंतर. स्लायडिंग विंडो आणि 2 पॉइंटर्स हे 2 तुम्हाला आले पाहिजे.
हॅशमॅप सोबत. आणि त्याचे लीड कोड जीएफजी तुम्हाला सॉल्व्ह व्हायला लागले इझी मीडियम क्वेश्चन, मग तुम्हाला काय करायचं, हार्ड क्वेश्चन कडे जायचं. एक टॉपिक करून सोडायचं नाही तिथल्या तिथं, हार्ड क्वेश्चन करा त्याचे आणखीन. मेन तेच आहे हार्ड क्वेश्चन. त्याच्यानंतर तुम्हाला अमेझॉन, गुगल, उबर जे मोठे मोठे कंपनीज आहे 1 करोडचे पॅकेज देतात, त्यांचे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तुम्ही म्हणणार आम्हाला तर 10 लाखाचं पॅकेज हवंय, मग तयारी करा ना, 1 करोडची तयारी करा. तुम्ही कुठे 10 लाख तुम्ही विचार करताय? ठीक आहे, तुमच्याकडे आहे ना तेवढी पॉवर, करू शकताय ना. बाकीचे मुलं करतात, IITs मधले करतात, IITचे सेकंड इयरचे मुलं इंटर्नशिप क्रॅक करतात 2-2 लाखाच्या. मग तुम्ही का नाही करू शकत? का नाही करू शकत? त्या बाबतीत विचार केलाय? तिथं का असं असतो, तिथला एन्व्हायरमेंट कसा असतो IITचा. आता मीही बिलॉंगिंग टू दी टॉप कॉलेज, मलाही माहिती आहे. म्हणजे कॉलेजचे एन्व्हायरमेंट खूप भारी आहे. कोडिंग करत असतात मुलं. तुम्ही कॅन्टीन मध्ये पण बघितलं मुलांना, मोस्ट ऑफ दी जण कोडिंग करत बसतात तिथे, पण चहा पियत कोडिंग करतात. असं आहे क्रेज. ठीक आहे, आणि तुम्ही काय करताय, म्हणून मी त्यासाठी तुम्हाला इथे आणलंय सगळ्यांना. आज रिअल ट्रूथ सांगतोय मी. तुम्ही म्हणताय ना टॉप कॉलेजच्या मुलांना हाय पॅकेज मिळतो, आम्हाला नाही मिळू शकत, सगळं खोटं आहे. तुम्हीही करू शकता, तुमच्याकडे ही तीच अपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे, तुम्हाला ऑन कॅम्पस येत नाहीत कंपन्या, ऑफ कॅम्पस ऑप्शन आहे. दिवसाला 20-30 कंपन्यांचे पोस्ट येतात ऑफ कॅम्पस, मी दररोज पाहतोय. 20-30 कंपन्या टाकतात दिवसाला. मग तुम्ही तयारी का करत नाही ऑफ कॅम्पसची? असंच राहायचंय नाही ना आपल्याला. 10-20 LPA तर मिनिमम क्रॅक करायचं ना आपल्याला. मग त्यासाठीच तुम्हाला हे 3 कन्सेप्ट नीट आल्या, देन गो टू सॉर्टिंग, सर्चिंग. मी सर्चिंग लिहायचं राहिलंय, सॉर्टिंग सर्चिंग येतो. हे तुम्ही शिकायचं हॅशमॅप्स नंतर. सॉर्टिंग सर्चिंग शिकला, त्याचेही क्वेश्चन सॉल्व्ह करा लीड कोड जीएफडीचा, इझी मीडियम हार्ड. आणि अमेझॉन गुगलच्या सॉल्व्ह करा. त्याच्यावर एक टॉपिक घेतला ना, तिथल्या तिथे त्याला पूर्ण संपवायचा, पूर्ण इंटरव्ह्यू क्वेश्चन्स पर्यंत सगळे संपवायचं त्याचं. मुलं चुकी काय करतात, थोडं करतात, पुढे बघू, पुढच्या टॉपिकला जातो. 4 क्वेश्चन केलं की पुढच्या टॉपिकला जातो. चुकीचं आहे हे सगळं, स्कॅम आहे, असं करू नका. ऍटलीस्ट 15-20 दिवस द्या, 1 महिना द्या एका टॉपिकला. अरे हॅशमॅप स्लायडिंग विंडो 1 महिना जाऊ द्या त्याला, पण सॉल्व्ह करा दररोज 5-10 क्वेश्चन सॉल्व्ह करा. इझी मीडियम हार्ड डिफिकल्टी वाढवत वाढवत जावा त्या गोष्टीत. ठीक आहे, आता सॉर्टिंग सर्चिंग त्यानंतर तुम्हाला करायचं आहे. सॉर्टिंग सर्चिंग शिकायचं, त्याच्याबद्दल सेम स्ट्रिंग्स हा खूप महत्वाचा आहे. स्ट्रिंग मध्ये KMP अल्गोरिदम असतो. KMP अल्गोरिदम लक्षात ठेवा, खूप महत्वाचा आहे. तुम्हाला खूप जागी वापरता येणार आहे KMP अल्गोरिदम. स्ट्रिंग नीट प्रकारे शिकायचे 15-20 दिवस. स्ट्रिंग असं नाही की अरे सारखं सेम आहे, तुम्हाला त्यामध्ये वेगवेगळे अल्गोरिदम्स आहेत. स्ट्रिंग मध्ये भरपूर अल्गोरिदम्स आहेत. तुम्ही ऍक्च्युअल DSA मध्ये जावा, कॉलेजचं सोडून द्या. तुम्हाला वाटतंय कॉलेजमध्ये जेवढं शिकवत आहे तेवढं, कॉलेजमध्ये थेअरी शिकवतात, प्रॅक्टिकल जर शिकवत असतील, लिमिटेशन आहे त्यांच्याकडे. वीकली 3 आवर्स होतात कॉलेजमध्ये. तुम्हाला वाटते 3 आवर्स म्हणजे तुम्हाला घेऊ शकतील? असतं 3-4 महिन्याचं सेमिस्टर आणि 3 आवर्स वीक. तुम्हाला स्वतःहून करायच्या सगळ्या गोष्टी. IITs मध्ये बघा, टॉप कॉलेजेस मध्ये बघा मुलं कसे करतात. ठीक आहे, त्यांच्याशी कम्पेअर करा. फ्रेंड सोबत कम्पेअर करू नका. तुमच्या सोबत एक फ्रेंड आहे, तो निवांत झोपून आहे दिवसभर, मी झोपून राहतो, बघू जे होईल ते. कुठे जाणार नाही तुम्ही तसं. ठीक आहे, स्टार्ट नाव. ओके, सॉर्टिंग सर्चिंग झाला, स्ट्रिंग्स झाला, त्याचे लीड कोड जीएफडी सगळ्या गोष्टी त्याचे करायच्या. तसंच त्यानंतर लिंक लिस्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट लिंक लिस्ट. लिंक लिस्ट मी तुम्हाला सांगते, एकदा तुम्ही अरे सॉर्टिंग स्ट्रिंग्स केला ना, लिंक लिस्ट वर जर तुम्ही जम्प केला, तुम्ही म्हणाल एवढं सोपं आहे लिंक लिस्टचं सगळं. मी असं नाही म्हणत, तुम्हाला वाटत असेल लिंक लिस्टचे क्वेश्चन सोपे असतात. इन्सर्ट अ नोड इन बिगिनिंग एंड, हे नाही लिंक लिस्ट. ते खूप बेसिक झालं, तो लहान मुलगा करतो तो. तसा म्हणजे जो DSA मध्ये सुरुवातीला आहे लहान मुलगा, तो करू शकतो. तुम्हाला जर मोठ्या पॅकेजला जायचं ना, तसले क्वेश्चन नाही चालत. तशासाठी तुम्हाला 3 LPA पॅकेज मिळेल. 3 LPA, 3 लाखाचं पॅकेज हवंय, महिन्याला 10-15 हजार नाही ना. मग मला तिथले का वरती जातात मी ते सांगते. बिंग अ टॉप कॉलेज स्टुडंट मला समजतात त्या गोष्टी, म्हणून मी तुम्हाला गाईड करू शकतो. ठीक आहे, लिंक लिस्ट. ठीक आहे, लिंक लिस्ट बद्दल आहे. तुम्हाला लिंक लिस्ट खूप सोपा जाईल नंतर. त्याचंही इझी मीडियम हार्ड सगळ्या क्वेश्चन्स करायच्या. इंटरव्ह्यूच्या क्वेश्चन, तुम्हाला इंटरव्ह्यूच्या क्वेश्चन्स कुठून आणू, फाइंड करावं लागेल. स्टॅक आणि स्टॅक क्यू. स्टॅक क्यूला अंडर एस्टिमेट करू नका, त्याचे क्वेश्चन्स खूप
खतरनाक असतं, तुम्हाला समजणारी नाही इथं स्टॅक युजर इथं क्यू युजर. मी स्वतःबद्दल सांगतोय, मी मागच्या 3 महिन्याआधी एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला बसला, मला समजलंच नाही की तो क्यू न सॉल्व्ह होते क्वेश्चन, कारण तो क्वेश्चन होता गुगलचा 75 LPAचा 75 लाखाचा क्वेश्चन. मला वाटलं नाही की तिथे क्यू यूज होईल. मी तिथं जरा दुसरा अल्गोरिदम वापरला, नंतर कळालं त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी वाढतीये, या गोष्टी होत आहेत. पण नंतर मी कळालं मला की हळूहळू कळालं की क्यू वापरू शकते. अंडर एस्टिमेट करू नका स्टॅक क्यू, कारण स्टॅक क्यूचं तुम्हाला असं डायरेक्ट जरी नाही विचारलं, पण तुम्हाला मोठ्या क्वेश्चन्स मध्ये मिक्स असतो. एक हार्ड क्वेश्चन असेल ना, 4 तुम्हाला तिथं लावावं लागतात. अरेचं तिथं क्वेश्चन असेल, एखादं हार्ड असेल एकदम, तिथं तुम्हाला हॅशमॅप लावावं लागतील, काय माहिती क्यू पण लावावं लागेल तिथे सॉल्व्ह करण्यासाठी, हार्ड क्वेश्चन असतील तर. सगळं मिक्स असतं एकाच याच्यात, तुम्हाला मल्टिपल लावावं लागतात. अंडर एस्टिमेट करू नका डीएसएल अजिबात. ठीक आहे, त्यासाठीच आज मी आलो इथे सांगण्यासाठी. कारण मुलांना हे सगळ्या गोष्टी कधी कळतात, फायनल इयरला पोहोचल्यावर कळतात मुलांना की आम्हाला डीएसए करायचं होता, कंपनीज येते, नाहीतर ऑफ कॅम्पस करण्यासाठी आमच्याकडे स्किल्सच नाही आहेत काही, कसं करणार. आम्हाला फक्त लिंक लिस्ट मध्ये इन्सर्ट अ नोड ॲट बिगिनिंग हा करता येतो. असं देणार कोण 10-20 LPA तुम्हाला. मुलं किती तयारी करतायत टॉप कॉलेजेसमध्ये, रात्रंदिवस अभ्यास करतायत डीएसएचा. पण त्यांचं कसं आहे, एक प्रॉब्लेम आहे छोटासा, ते खूप चुकतायत. ते पहिला हाच टॉपिक करतायत, ते करतायत, म्हणजे थोडा आपला इगो पण असतो ना, की माझं फ्रेंड ट्री करतोय तर मी आता अरेचं का करू. बरोबर आहे ना, तो ट्री करतोय आणि मी अरे करतोय. अरे तुम्ही विचार करा की तुम्ही बिगिनर आहे आता. तो 6-8 महिने झालं, 6-8 महिन्याआधी तो पण तेच करत होता जे तुम्ही आता करणार आहे. हे कधी पण डोक्यात लक्षात ठेवा. तुमचं डे 1 कुणाचं डे 150 सोबतचं कम्पेअर करू नका. तो 150 दिवस केलाय, तुम्ही आता पहिला दिवस आहे, तुम्ही त्याला कम्पेअर करताय की तो एवढं करतोय आणि मला काहीच जमत नाही. तुम्ही डिमोटिवेट होऊन तुम्ही काहीच करणार नाही त्या बाबतीत. ओके, कधी पण कोणीही असो, कोणीही एकदम टॉपला गेलेला असो, एक वेळेस तोही बिगिनर होता, तोही सुरुवात केला कुठून तरी, त्यालाही काही समजत नव्हतं एक वेळेस. मी माझं स्वतःच सांगतोय, मी 5 वर्षापासून टीचिंग करतोय, म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगतोय, सगळ्या गोष्टी. आणि मुलांना एवढा विश्वास, 1000+ स्टुडंटनी रजिस्टर केला आपल्याकडे आतापर्यंत क्लासेससाठी. ठीक आहे, त्यामुळेच मीही टीचिंगचा सोडलं आणि मुलांच्या रिस्पॉन्समुळे. मुलं मला डेली कॉल करतात, घ्या बॅच, कोणती तरी बॅच घ्या, मला गरजेचं आहे त्यासाठी. ठीक आहे, आणि पहा हे मी खाली लिहिलं ना, फँग ओए रिअल ओए क्वेश्चन. हे फँग म्हणजे काय, तुमची टॉप लेवलच्या कंपनीज. ठीक आहे, फ्लिपकार्ट, अमेझॉन वगैरे जे गुगल वगैरे कंपनीज आहेत ना, हे फँग मध्ये येतात, मँग फँग मध्ये येतात. ओके, याला तुम्हाला याचे रिअल क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे. कमीत कमी एवढं तुम्हाला करायचंय 6 महिन्यात. ठीक आहे, मी तुम्हाला पुढचं सांगेन ना, ट्री ग्राफ हे खूप इम्पॉर्टंट आहे. मुलं याला अंडर एस्टिमेट करतात. पुढचं प्लॅन तर वेगळं आहे, तो ट्री आहे, ग्राफ आहे, डीपी आहे, त्यामध्ये ग्रीडी अल्गोरिदम, डायनेमिक प्रोग्रामिंग, बॅक ट्रॅकिंग, खूपच ऍडव्हान्स, खूप ऍडव्हान्स आहे. आणि ते कधी विचारतात माहितीये, जेव्हा तुम्ही 10 लाखाच्या वर पॅकेजला जाता ना, 10-15 लाखाच्या वर, तेव्हा तुम्हाला डीपी विचारतात, ग्रीडी विचारतात, बॅक ट्रॅकिंगचे क्वेश्चन्स विचारतात, हार्ड क्वेश्चन्स म्हणतोय विचारतात, असे विचारतात तुम्हाला. ठीक आहे, पण ऍज अ बिगिनर पासून जायचंय आपल्याला, बिगिनर पासून लक्षात ठेवा. तेवढं तुम्ही डायरेक्ट डीपीला जम्प केलात ना, डायनेमिक प्रोग्रामिंगला, पहिल्या दिवशी तुम्ही कोडिंग सोडून द्या, पहिल्या दिवशी. कारण त्यात अरे, 2 पॉइंटर, हॅशमॅप, सगळ्या कन्सेप्ट यूज होतात. सॉर्टिंग, सर्चिंग तुम्हाला कुठेही लावावं लागतं, कुठेही लावावं लागतं कोणत्याही गोष्टी, डीपी मध्ये असो, बॅक ट्रॅकिंग मध्ये असो, क्वेश्चन नुसार डिपेंड करतं ते तुम्हाला. अंडर एस्टिमेट करू नका बेसिक्सला कधीच. ठीक आहे, असा हा तुमचा ओव्हरऑल प्लॅन आहे. आणि मी तुम्हाला हे सांगतोय त्याच्यामध्ये एक, हे बघा, आता जर तुम्हाला 10 to 20 LPA ला जायचंय, त्यासाठी काहीतरी प्लॅन लागेल. कोणकोणते लागेल, फक्त डीएसए एक तास चालेल. मी सांगेल तुम्हाला, डीएसएचा वेटेज 60% आहे, 60%. 60 to 70% तुमचा डीएसए कन्झ्युम करतो इंटरव्ह्यू साठी. ओके, तुमचे सांगू राऊंड कसे असतात. पहिला राऊंड जो असतो, जो तुमचा ऍप्टिट्यूड असतो, आयदर ऍप्टिट्यूड किंवा डीएसएचा कोडिंग राऊंड असतो, पहिला राऊंड तुमचा. त्यानंतर जो दुसरा राऊंड असतो, तो तुमचा असतो परत एक कोडिंग राऊंड. ठीक आहे, कोडिंग म्हणजे तुमच्या डीएसएचाच राऊंड. जो तिसरा राऊंड असतो, तो तुमचा इंटरव्ह्यू असतो.
पण हे कंपनी वाईज डिपेंड करतं ते राऊंड्स किती ठेवते. ओके, मी एक कॉमन सांगते. तिसरा तुमचा इंटरव्ह्यू असतो, चौथा तुमचा HR राऊंड असतो, असे 4 ते 5 राऊंड तुमच्याकडे असतात. तुम्हाला सगळ्यामधून जायचं राऊंड्स मध्ये. सोपं नाहीये या गोष्टी. हजारो मुलं आहेत. तुम्ही जर ऑफ कॅम्पस अप्लाय केला ना, IITs मधले आहेत, IIT बॉम्बेतल्या मुलं, सगळी मुलं अप्लाय करतात त्या केसमध्ये. ठीक आहे, सगळ्यामधून तुम्हाला कॉम्पिटिशन करायचंय. जोक नाहीये या गोष्टी. तुम्ही जर विचार केलं उद्या करू डीएसए कधीच होणार नाही तुमचा. ते मुलं फर्स्ट इयर पासून स्टार्ट केलं, कॉलेजला आले आले स्टार्ट केले ते सिनियर्सला विचारून. ठीक आहे, अजून वेळ गेली नाही, करू शकता. मी 8 महिन्यात जर करू शकतो तर तुम्ही का नाही करू शकत? 8 महिन्यात, ते पण मी टीचिंग करतोय. मी या गोष्टी मी शिकवतोय स्वतः. 5 तास दिवसातले 4-5 तास घालतोय मी त्यामध्ये. माझं माइंड किती डायव्हर्ट होत असेल सगळ्या बाबतीत. होत असेल ना. मग मी करू शकतो, तुम्ही का नाही करू शकत? विचार करा. तुम्हाला काय कॉलेज करते नंतर ठीक आहे, असाइनमेंट वगैरे ते सोडून द्या त्या गोष्टी, ते टाइमपास आहेत त्या गोष्टी. बाकीचं काय, मग बाकीचं टाइम काय? मग विचार करा एकदा स्वतः. आणि पहा काय काय लागतात प्लेसमेंटसाठी तुम्हाला. ठीक आहे, आता एक तर डीएसए आहेच तुमचा. फाउंडेशनसाठी ऍप्टिट्यूड आणि डीएसए सगळ्यात इम्पॉर्टंट. ऍप्टिट्यूड डीएसए, ऍप्टिट्यूडला मुलं खूपच हलक्यात घेतात आणि शेवटी इंटरव्ह्यूच्या वेळेस, शेवटी त्यांच्या राऊंडच्या वेळेस पहिल्या राऊंड मधून बाहेर जातात. मुलं काय करतात, डीएसए परफेक्ट, मन स्टॅक येतो, सगळ्या गोष्टी येतो, डेव्हलपमेंट येतो, पण ऍप्टिट्यूडच येत नाही मला, मी पहिल्या राऊंड मधूनच बाहेर. असं करू नका हा. ठीक आहे, ऍप्टिट्यूड प्लस डीएसए इक्वली इम्पॉर्टंट आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, त्यानंतर मन स्टॅक आणि तुम्हाला एक डेव्हलपमेंट. मी सांगतोय, जर तुम्हाला 10 लाखाच्या वर पॅकेज हवं असेल ना, तुम्हाला प्रोजेक्ट लागतात रेझ्यूमला. मिनिमम 3 प्रोजेक्ट रेझ्यूमला लागतात. ठीक आहे, 3 प्रोजेक्ट तुम्हाला टाकायचे. असे तसे नाही. एक जण काय करतात, फ्रंट एंड बनवतात HTML CSS. तुम्हाला वाटतंय HTML CSS ने फक्त एक फ्रंट एंड बनवलं, अमेझॉन क्लोन बनवलं, ते तुम्हाला 15-20 लाख रुपये देईल? वाटतंय तुम्हाला? कोणी बनवेल. लहान मुलांना HTML शिकवतात, स्कूलमध्ये शिकवतात HTML. मग तुम्हाला वाटतं याच्याने तुम्हाला 20 लाख कोण देईल? थिंक लॉजिकली विचार करा सगळ्या गोष्टी. कोणी फ्रेंड बोललं, कोणी काय बोललं. IITs वाल्यांचे रेझ्यूम बघा कसे असतात. आणि प्रोजेक्ट कसे बनवायचे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग बनवायचे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर कॉलेजमध्ये एखादा इव्हेंट आहे, आता इव्हेंट आहे पण त्याच्या इव्हेंटसाठी तुमच्याकडे वेबसाईट नाहीये सपोज डिस्प्ले करण्यासाठी. कॉलेजकडे जावा, सांगा की तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत, वेबसाईट बनवून द्या त्यांना. ते वेबसाईट जे ते यूज करतील रिअलमध्ये, ते वेबसाईट रेझ्यूमला टाका बनवून. ठीक आहे, तुमच्या कॉलेजमध्ये आणखीन काय प्रॉब्लेम्स असतील, अटेंडन्सचा प्रॉब्लेम आहे, कशाचा प्रॉब्लेम आहे, ते खरं ऍप यूज केल्या पाहिजे टीचर्सनी, युजेबल असलं पाहिजे, तेव्हाच त्याचा अर्थ आहे त्या प्रोजेक्टचा. लक्षात ठेवा. ठीक आहे, असे तसे बनवायचे नाही प्रोजेक्ट, टाइमपास करायचं नाही. अमेझॉन क्लोन घेऊ, कुठून गिटअप भरून उचलो. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं ना प्रोजेक्ट बद्दल, सांग हे सांग ते सांग, तेव्हा फसलात ना, तुमच्यावर तो कधी विश्वास ठेवणार नाही परत. तुम्ही तिथनं हे होणार, बाहेर होणार. असं होऊ देऊ नका. मन स्टॅक किंवा मशीन लर्निंग, मी तुम्हाला एक सांगतोय, एक नीट करा, मन स्टॅक मधला किंवा मशीन लर्निंग मधला. ठीक आहे, या दोघांमधल्या तुम्हाला एक करायचं नीट. मी तर तुम्हाला सांगेल गो विथ मन स्टॅक. जर बिगनर असाल तर मन स्टॅक सोबत जावा. मन स्टॅक मध्ये तुम्ही वेबसाईट बनवू शकता, म्हणजे वेब डेव्हलपमेंट आहे मन स्टॅक म्हणजे, वेबसाईट बनवू शकता. ठीक आहे, त्यानंतर पहा सिस्टीम डिझाईन अँड डेव्हऑप्स. जेव्हा तुम्ही 15-20 LPA ला जाल, 15-20 LPA 30 LPA ला, त्यावेळेस ना तुम्हाला डेव्हऑप्स लागतं. डेव्हऑप्सची गोष्ट. ठीक आहे, डेव्हऑप्स आणि सिस्टीम डिझाईन. डेव्हऑप्स कोणासाठी असतो, जे एक्सपिरियन्स असतात ना, सगळे म्हणतात एक्सपिरियन्स जणांसाठी असतं, असं काहीच नाहीये. कॉलेजची मुलं करतायत डेव्हऑप्स. सिस्टीम डिझाईन खूप महत्वाचं आहे, अंडर एस्टिमेट करू नका. जे मोठे कंपनीज असतील, ठीक आहे, ते ना सिस्टीम डिझाईनला खूप वेटेज देतात, खूपच. ठीक आहे, आणि तुम्हाला सिस्टीम डिझाईन मध्ये 2 पार्ट्स येतात, एक येतो लो लेवल डिझाईन, एक येतो हाय लेवल डिझाईन. आणि जो लो लेवल डिझाईन आहे, लो लेवल डिझाईन स्पेसिफिक, हा खूपच इम्पॉर्टंट आहे, लो लेवल डिझाईन तुमच्यासाठी. ठीक आहे, आणि मी 1 मिनिट स्टॉप घेतोय.
येस, सांगा तुमचे थोडेसे डाऊट सांगा. येस. येस, एनी डाऊट्स? कोणाला काही डाऊट्स आहे त्यामध्ये? नसेल, ठीक आहे. मग मी कंटिन्यू करतोय. ठीक आहे. जर तुम्ही इथं पाहिलंय या बाबतीत, तर इथे पहा आता. एक मिनिट. ठीक आहे, कॉल मध्ये मिस झाला, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मी फक्त हेच सांगितलं याच्यामुळे. ठीक आहे. आणि ॲप्टिट्यूड प्रॅक्टिससाठी वेबसाईट इंडिया बिक्स आहे, मी तुम्हाला सांगेन, ते चांगली वेबसाईट आहे. ठीक आहे. आणि सिस्टीम डिझाईन खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे हा. ठीक आहे. याला अंडर एस्टिमेट करू नका. ओव्हर एस्टिमेट तर करताय मुलं की सिस्टीम डिझाईन खूप आहे, काय आहे. चांगलं आहे सिस्टीम डिझाईन, शिकलंच पाहिजे, तुम्हाला आलं पाहिजे या गोष्टी. सॉफ्टवेअर कसं बिल्ड करतात, काय काय कंपोनेंट्स असतो, मागे कसं वर्क करतो, सगळ्या गोष्टी. त्यासाठी तुम्हाला नेटवर्किंग आलं पाहिजे सिस्टीम डिझाईनसाठी. ऑपरेटिंग सिस्टीम, खूप काही गोष्टी आहे जे काय तुम्ही सीएस फंडामेंटल्स म्हणताय ना, ते इंटरव्ह्यूला तर लागणारच आहे. ऑपरेटिंग सिस्टीम असेल, डीबीएमएस असेल, नेटवर्किंग असेल, या गोष्टी तुम्हाला इंटरव्ह्यूज मध्ये विचारतात. ठीक आहे. याची चांगली प्रिपरेशन करायची आणि ते आलं तरच तुम्ही जो सिस्टीम डिझाईन आहे तो तुम्ही शिकू शकता. कारण सिस्टीम डिझाईनसाठी ते प्री रिक्विजिट आहे, त्याशिवाय नाही येणार तुम्हाला. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागतील. ऍटलिस्ट एवढं तरी तुम्हाला आलं पाहिजे कमीत कमी. ऍज अ 10+ LPA तुम्ही विचार करताय. ठीक आहे. आणि या गोष्टी सगळ्या जे रोडमॅप्स आहे मी तुम्हाला ते सांगतोय. ठीक आहे. ऍप्टिट्यूड वगैरे या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. आणि ना, हे जे डीएस आहे हे पण खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एक सांगतोय, आणि तुम्ही काहींनी मला म्हणलं की डीएसए तुम्ही शिकवा. ठीक आहे. मग मी त्यांच्यासाठी सांगतोय की मी शिकवलं असतं डीएसए. ठीक आहे. कारण माझा मन नव्हता डीएसए शिकवण्यासाठी ऍक्च्युली, पण तुमच्या ज्या रिक्वेस्ट होत्या भरपूर, त्याच्यामुळे मी विचार केला. डीएसएचा कोर्स आपला आहे 6,000चा ऍक्च्युली. ओके. पण एक मिनिट. ठीक आहे. माझा आवाज येत असेल? थोडस प्रॉब्लेम झाला कॅमेराचा. ठीक आहे. मोबाईल पण स्विच ऑफ झाला आणि जर व्हायब्रेट होऊन पडलाय. ठीक आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तर इथे पहा. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही इथंच प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. तर जर तुम्ही डीएसए घेतला तर त्यामध्ये तुम्हाला 5,000 रुपयाचा जावा कोर्स ऍज अ फ्री मिळेल. डीएसएचे लाईव्ह क्लासेस असतील. मी तुम्हाला म्हणलं ना, या सगळ्या गोष्टी हे जर दिसत आहे पूर्ण आम्ही प्रिपरेशन करून घेणार. इंटरव्ह्यूच्या क्वेश्चन्स, गुगलच्या 70 LPA, 80 LPA, 1 करोडचे क्वेश्चन सगळे प्रॅक्टिस करून घेणार.
सगळ्या गोष्टी बेसिक्स पासून पूर्ण. ठीक आहे. लाईव्ह डीएसए क्लासेस 35,000 रुपयाला ऍक्च्युअली हे आपल्याकडे. ठीक आहे. इंटरव्ह्यू क्वेश्चन सगळ्या गोष्टी आम्ही प्रॅक्टिस करून घेणार जॉब प्रिपरेशनसाठी. ते टोटल व्हॅल्यू आहे 47,000 रुपये ऍक्च्युअली, पण आम्ही आजच्यासाठी ऑफर प्राइस मध्ये देतोय फक्त 5,000 या गोष्टी. फक्त 5,000 म्हणजे 4,999 रुपीजला तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. पण अजून एक त्यामध्ये कॅश आहे, अजून तुम्हाला डिस्काउंट मिळेल यामध्ये. कसा हे पहा. आणि आपल्याकडे अजून एक प्लॅन आहे आपला 111 डेजचा जो आपला डीएसए आहे, त्यामध्ये तुम्ही जर ऍप्टिट्यूड पण परचेस केला सोबत, ऍप्टिट्यूड पण, तर तुम्हाला एक्स्ट्रा जिरा आणि गिटहब, जिरा गिटहब माहितीये? ओके. प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी तुम्ही यूज करता कंपनीमध्ये गेल्यावर. ठीक आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट, गिटहबवर प्रोजेक्ट तुम्ही अपलोड वगैरे करता, या गोष्टी सगळ्या गोष्टी शिकवल्या जाईल. ओके. ऍप्टिट्यूडचा कोर्स तुम्हाला, रेकॉर्डेड कोर्स, जिराचा रेकॉर्डेड कोर्स, जावाचा आणि लाईव्ह डीएसए क्लासेस, या सगळ्या गोष्टी तुम्हाला. आणि पॅरेंट्स प्राऊड कॉन्फिडन्स हे द इन्फिनिटी आहे तुमच्यासाठी. या सगळ्या गोष्टी 65,000 आहेत ऍक्च्युअली, पण तुम्हाला आजच्या ऑफरमध्ये मिळते फक्त 6,000 रुपये, 6,000 ला सगळ्या गोष्टी, ऍप्टिट्यूड इन्क्लुडेड, जिरा गिटहब, तुमचे डीएसए क्लासेस, सगळ्या गोष्टी. डीएसएचे लाईव्ह क्लासेस असतील तुमचे 4 महिने 111 डेज साठी, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळेल फक्त 6,000 मध्ये. फक्त हे 2 डेज साठीचं ऑफर आहे आणि तुम्ही इन्स्टॉलमेंट्स भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. इन्स्टॉलमेंट्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. पहा, फक्त 111 सीट्स आहेत आपल्याकडे आणि काहींनी घेतलात पण पूर्ण बॅचेस. ठीक आहे. काहींनी एनरोल पण करून घेतलेत, म्हणून 40% सीट्स गेलेले आहेत. मला खूप कॉल केलत्या, आम्ही वेट नाही करणार मास्टर क्लाससाठी, तुम्ही आधीच द्या आम्हाला. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त 6,000 मध्ये मिळतात. फक्त 2 दिवसाची ऑफर आहे, नंतर प्राइस परत वाढले जाईल. ठीक आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा व्हॉट्सअपला, यू विल गेट. आणि जावा फुल स्टॅक, जावा फुल स्टॅक पण करू शकता तुम्ही, जर मन स्टॅक नको असेल तर यू कॅन डू जावा फुल स्टॅक. ओके. पण बेटर आहे मन स्टॅक केला तर, वेबसाईट्स वगैरे म्हणजे सोपा आहे मन स्टॅक जावा फुल स्टॅक पेक्षा, एवढं सांगू. बिगनरसाठी बेटर आहे. ठीक आहे. आणि हा ऑफर उद्या रात्रीपर्यंत किंवा परवापर्यंतच व्हॅलिड आहे या गोष्टी सगळ्या. ठीक आहे. जर तुम्हाला पण वाटत असेल तुम्हाला पण पोहोचायचं तिथेपर्यंत 6 स्टार हॅकर रँक, कारण आम्ही पहिलं तुम्हाला 5 स्टारला पोहोचवतो हॅकर रँकला, त्याच्यानंतर तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतो लीड कोड जीएफजीच्या सगळ्या, जेवढे पॉसिबल होतील. आणि तुम्हाला जे गुगलच्या वगैरे क्वेश्चन्स आहे, रिअल क्वेश्चन्स, त्या आम्ही क्वेश्चन्स तुम्हाला घेऊ आणि तुम्हाला दाखवू कसे क्वेश्चन्स असतात ते. एकदा मी तुम्हाला सॉल्व्ह केलेलं दाखवू एकदा. एक मिनिट. गुगल्स माझ्याकडे एक डॉक्स होता, गुगल डॉक्स. मी एक दाखवते कसे क्वेश्चन्स असतात, आता ते दाखवते आधी. ठीक आहे. तुम्हाला असे प्रिपरेशन करायचे या क्वेश्चन्सची, तेव्हा तुम्ही तिथे पोहोचू शकता. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक डायनेमिक प्रोग्रामिंगचं दाखवू, डीपीचा. हे पहा, डायनेमिक प्रोग्रामिंगचं. ठीक आहे. ठीक आहे. स्वतः केले सगळे सगळ्या असे सॉल्व करतो देतो असतो. असं क्वेश्चन्स खूप टफ असतात हे क्वेश्चन्स. गुगल SDE3 ची SDE3 जे 1 करोडच्या वर पॅकेज जातो SDE3 चं, तसे क्वेश्चन सॉल्व्ह केले मी स्वतः. पाहू शकता तुम्ही पूर्ण त्याचं
याच्यासोबत सॉल्व्ह करू. SD3चे क्वेश्चन्स, उबरचे क्वेश्चन्स, मोठे मोठे 80 LPA 90 LPAचे क्वेश्चन्स मी स्वतः नोटबुकमध्ये असं पूर्ण ड्रॉ करून सॉल्व्ह करतो. ठीक आहे. फोन पेचे क्वेश्चन्स, इथं फोन पे ओए दिसतात तुम्हाला. सबसेट ऑफ अरे, सम ऑफ सबसेट शुड बी मॅक्झिमम, असे खूप मोठे मोठे हार्ड क्वेश्चन्स असतात डीपीचे. फक्त डीपीच्याच नाही मी तुम्हाला दाखवलं ना शीट, सगळ्याची शीट्स आहेत माझ्याकडे मी सॉल्व्ह केलेल्या, आणि मी तुम्हाला सगळे तसे क्वेश्चन्स घेणार त्यामध्ये बॅचमध्ये. पहिला बेसिक्स पासून असे क्वेश्चन्स. जर मी तर तुम्हाला खाली दाखवलं ना माझी गुगल शीट, इथं पहा, तुम्हाला इथं दाखवते. अमेझॉन ओएचे क्वेश्चन्स हे दिसतंय. अमेझॉन ओएचं आता एक मला मिळालं ही शीट कुठून तरी गुगलची. पहा, हे अमेझॉन ओएचा क्वेश्चन आहे. अमेझॉन मध्ये विचारतात असे क्वेश्चन्स, म्हणजे 50 LPA 40 LPA साठी. हे मला लिटकोड वरून मिळालंय क्वेश्चन. असे खूप टफ असतात. मी तसे क्वेश्चन सॉल्व्ह करते स्वतः. इथं दिसतंय अमेझॉनचे क्वेश्चन. अमेझॉन इंजिनिअरिंग मेंटेन्स अ लार्ज नंबर, असे हे स्वतः सगळे सॉल्व्ह करतो. सॉल्व्ह करून सगळ्या गोष्टी मेंटेन करतो. आणि तुम्हाला पण या सगळ्या गोष्टी घेणार आहे मी, सगळ्या गोष्टी. ठीक आहे. एव्हरीथिंग आय विल टेक. तुम्हाला काहीच नाही करायचं. मी तुम्हाला जसं सांगितलं ना या गोष्टी, कोणत्या गोष्टी, इथं हे प्लॅन जे दाखवलं तुम्हाला इथे, की अरे हॅशमॅप, मी जसं सांगितलं पहिला अरेचं घेणार. अरेमध्ये हॅशमॅप वगैरे मी स्टार्ट केलं. हॅशमॅप स्लायडिंग विंडो 2 पॉइंटर, त्याचे सगळे क्वेश्चन्स घेणार. आता तुम्हाला एक दाखवू काय यामध्ये, मी स्वतः किती क्वेश्चन सॉल्व्ह करतो माहिती याच्यात. हे फाईलमध्ये आहे, थोडं मिनिटे, एवढे क्वेश्चन्स नाही आहेत त्यात, तरी एकदा तुम्ही पाहू शकता. आता मी ट्रीचं जर दाखवलं, मी फाईलमध्ये एवढे मेंटेन करतो, पण मी भरपूर सॉल्व्ह करतो. तुम्ही पाहिलं आहे मी 2000+ सॉल्व्ह केले आतापर्यंत क्वेश्चन स्वतः डीएसएचे. ट्रीचे क्वेश्चन्स कुठून कुठेपर्यंत मी दाखवू. ते फाईल किती क्वेश्चन्स आहेत, 132 पाने आहेत. हे तर 94 क्वेश्चन्स, 93 क्वेश्चन्स दिसतंय फक्त ट्रीच्या. 94 93 नाहीये, आणि मध्ये कुठेतरी ब्रेक झालेली. ठीक आहे. म्हणजे भरपूर क्वेश्चन्स आहेत सगळ्या गोष्टी. या सगळ्या गोष्टी पूर्ण स्टार्टिंग पासून एंड पर्यंत. आणि मी कसं आहे, मी स्वतः करताना ना खूप रेफर केला. मी युट्यूब चॅनल्स रेफर केलं, डॉक्युमेंटेशन रेफर केलं, खूप काही गोष्टी रेफर केल्या, पण खूप खूप अडचणी आल्या त्यामध्ये. ठीक आहे. मी म्हणलं ना दिवसाचे 7-8 तास द्यायचं डीएसएल, त्याचमुळे. पण तुम्हाला तेवढं द्यायची गरज नाहीये. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी जे लाईव्ह क्लास घेईल ते 1 तास, आणि तुम्ही स्वतः फक्त 1 ते 2 तास कोडिंग, एवढे इनफ आहे. दिवसातले 2 ते 3 तास एवढं द्या. 6 महिन्यात तुमचं एवढं पूर्ण कन्सेप्ट एकदम. तुम्हाला इंटरव्ह्यू लेवलचे क्वेश्चन्स, 50-60 LPAचे क्वेश्चन्स, तेही मी घेणार आहे. हे जे टॉपिक्स तुम्हाला एवढे दिसत आहेत, तुमचे पूर्ण प्रिपेअर होईल. म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन आला ओए साठी, अमेझॉन इंटरव्ह्यू साठी, कुठेही बसला, तुमच्या या टॉपिक्सवर क्वेश्चन आला तर तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करू शकता. कितीही हार्ड असो, 50 लाखाचा असो, 10 लाखाचा असो, 5 लाखाचा असो, 1 करोडचा असो, मी एवढी गॅरंटी देतो तुम्हाला. मी या सगळ्या गोष्टी गॅरंटी सोबत बोलतोय. आणि मी गॅरंटी का देतो, कारण मला माहिती आहे तुम्ही करणारच. आणि आतापर्यंत मी MSBT स्टुडंट्स एवढे चांगले टीच केले, त्यांचे तुम्ही रिझल्ट तर पाहू शकता. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी मिळेल तुम्हाला त्याचा मास्टर प्लॅन मध्ये. ठीक आहे. आणि तुम्हाला फक्त डीएसएच नाही, जावाचा ऍक्सेस मिळेल कोर्सचा पूर्ण 5000चा. ठीक आहे. ते सोबत तुम्ही फक्त डीएसएस साठी घेतलात तर हे तुमच्यासाठी आहे. 5000 रुपयाला तुम्हाला मिळेल, म्हणजे 4919 ऑफर मध्ये. त्यामध्ये जावा, डीएसए क्लासेस, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, ते तर मी प्रिपेअर करून घेणारच आहे. जॉब प्रिपरेशन, ब्ल्यू प्रिंट. जर तुम्ही ऍप्टिट्यूड पण घेतला, मी म्हणेन हा चांगला फायद्याचा आहे तुमचा, त्यापेक्षा हा फायद्याचा आहे. कारण का, फक्त 1000 जास्त देऊन तुम्हाला यामध्ये ऍप्टिट्यूड पण मिळतोय, जिरा गिटअप पण मिळतोय. 2 गोष्टी. ऍप्टिट्यूडचे 10 टॉपिक्स मी घेणार आहे चांगले, ते मिळेल. म्हणजे रेकॉर्डेड असेल ऍप्टिट्यूड, ऑफकोर्स जावा ऍप्टिट्यूड 2 रेकॉर्डेड असेल. जिरा आणि गिटअप मास्टरी हा खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे पण तुम्हाला इथं मी खरं म्हणजे ऍड करायला पाहिजे होता याच्यात, कुठे याच्यात, पण इथं ऍड झाला नाही चुकून. कारण हे जर असेल ना तुमच्या रेझ्यूमला, तुमचा रेझ्यूम खूप चमकतोय जिरा गिटअप. आणि तुम्हाला माझा रेझ्यूम दाखवू मी थोडासा,
तुम्हाला सांगतो आणि मी तुम्हाला रेझ्यूम पण बनवून घेणार आहे. रेझ्यूम कसे बनवायचे त्यामध्ये फ्री असेल त्या गोष्टी. ठीक आहे, मी स्वतःचा माझा रेझ्यूम दाखवते तुम्हाला. जस्ट अ मिनिट. आणि मी सगळं कसं हे मेंटेन करतो या गोष्टी. आणि इथं रेझ्यूम तुम्हाला दिसत असेल. हे पहा माझा रेझ्यूम. मी हवाय तर तुम्हाला व्हॉट्सअपला टाकेल. मी 6 महिने आधी बनवता हे रेझ्यूम. ठीक आहे, एवढा अपडेटेड नाही आहे. पहा मी स्वतः भरपूर कोर्सेस केले. अँड्रॉइड कोर्स मी शिकवलाय पण स्वतः 2-3 वेळा. ठीक आहे, सिस्टीम डिझाईनवर केले, हाय लेवल लो लेवल डिझाईन, वर्ड प्रेस सगळ्या गोष्टीवर केले. आणि इथे जुना रेझ्यूम म्हणलं ना 3 स्टार होता कोर्स तेव्हा, आता 6 स्टार आहे. 2000 प्लस क्वेश्चन आहे. मला आणि गव्हर्नमेंट कॉलेजने बोलवता शिकवण्यासाठी, जीपी सोलापूरने. ठीक आहे, ते पण तुम्ही लिंक्डइनवर पाहू शकता. आणि 1000 प्लस स्टुडंट्स आहेत. आणि पहा एवढे अवॉर्ड्स मला मिळाले, फर्स्ट रँक, सेकंड रँक कोडिंगमध्ये. ठीक आहे, म्हणून चांगल्या. आणि पहा स्किल्समध्ये पहा, एसक्यूएल, ओरॅकल, मोंगोडीबी, फायरबेस, फ्रंट एंड मध्ये रिॲक्ट, म्हणजे हा मन स्टॅक आहे या गोष्टी. इथं पायथन, फ्लास्क, रिडक्स. आणि मी याच्यात ऍड नाही केले. इथं पहा जेस्ट, जिरा दिसतंय. जिरा खूप महत्वाचा आहे. गिटअप खूप महत्वाचा आहे. व्हर्जन कंट्रोल टूल आहे. जिरा प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी आहे. कारण का तुम्ही जेव्हा जाता ना इथे इंटरव्ह्यूसाठी किंवा पुढे कंपनीमध्ये, जिरावरती तुम्हाला प्रोजेक्ट असाइन करतात. जिरा एक सॉफ्टवेअर आहे, म्हणजे एक वेबसाईट आहे. तुम्हाला प्रोजेक्ट तिथं असाइन होतं. त्यामध्ये कळतं कोणी किती काम केलंय, कोणाला कोणता असाइन केलाय, डेडलाईन, सगळ्या गोष्टी मॅनेज करतो. आणि मी ते तुम्हाला फ्री मध्ये तुम्हाला त्याचं ऍक्सेस देणार आहे, जिरा गिटअपचा. या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळेल. ऍप्टिट्यूड, जिरा गिटअप, लाईव्ह डीएसए क्लासेस, जावा लँग्वेजचे रेकॉर्डिंग्स, जिरा गिटअप, ऍप्टिट्यूड. ठीक आहे, आणि काय काय बोलू. 65,000 ची व्हॅल्यू आहे, बट फक्त देतोय 6,000 ला. आणि ते पण तुम्हाला याच्यासाठी देतोय इन्स्टॉलमेंट्स वरती. ओके, तुम्हाला पूर्ण रेडी बनवतोय आम्ही. आणि हे पूर्णपणे गॅरंटीड आहे, गॅरंटीड. ठीक आहे, पूर्ण गॅरंटी देतोय, 100% गॅरंटी की तुमच्यात इम्प्रुव्हमेंट होईलच. इम्प्रुव्हमेंट होईलच. आणि नाही जर इम्प्रुव्हमेंट झाला, काहीच नाही इम्प्रुव्हमेंट झाला, 0% असेल तुम्ही या सगळ्यानंतर, तर पूर्ण पैसे रिफंड देईल. पूर्ण पैसे 100% रिफंड गॅरंटी. जर तुम्हाला काहीच नाही आलं, काहीच नाही आलं, 0%. ठीक आहे, रिफंड पॉलिसी अपडेट केलाय वेबसाईटला. तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळेल. आणि जर तुम्ही इच्छुक असाल, ऍपवरून तुम्हाला भरपूर प्राइस दिसेल ऍपवरती. ठीक आहे, तुम्ही मला स्वतःला मला मेसेज करा व्हॉट्सअपला, मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन या गोष्टी. ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला ऑफरमध्ये प्रोव्हाइड करेन. आणि ही आपली बॅच स्टार्ट होतीये 1 तारखेपासून. ठीक आहे, 2 दिवस फक्त टाइमलाईन आहे, नंतर वाढेल प्राइस. मी काय नाही करू शकत त्या बाबतीत. तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी मिळतात त्यात. म्हणजे खूपच कमी व्हॅल्यू आहे 6,000 मध्ये. कोण डीएसएचा कोर्स 6-8 ला विकताय बाहेर. ते पण रेकॉर्डिंग विकतात. रेकॉर्डिंग तुम्ही पाहिलंय, डीएसएचे रेकॉर्डिंग विकतात 6,000 ला, चांगले चांगले. आणि आपण लाईव्ह घेतोय 6,000 ला, ते पण या सगळ्या गोष्टी देऊन. ठीक आहे, मलाच खूप कमी वाटतं ही प्राइसिंग, पण ऍज अ ऑफर म्हणून देतोय आम्ही त्या लिमिटेड टाइम मध्ये. तुम्ही घेऊ शकता इच्छुक असाल तर. ठीक आहे, येस, या गोष्टी कव्हर होतील. आणि पुढे जाऊन आपल्यात सिस्टीम डिझाईन, डेऑप्स, मशीन लर्निंग हे पण आपण शिकवणार आहोत. पुढे जाऊन 6 महिन्यानंतर हे पण बॅचेस येतील आपल्याकडे सगळ्या गोष्टी. आणि इथं शिकवण्यासाठी ना तुम्हाला वॉलचंद कॉलेजच्या टीचर्स मिळेल. वॉलचंद कॉलेज टॉप कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. त्याच्या तुम्हाला स्वतः टीचर्स, टॉप टीचर्स, पीएचडी केलेल्या टीचर्स, ते तुम्हाला शिकवतील मशीन लर्निंग वगैरे आपल्याच इथे प्लॅटफॉर्म सगळ्या गोष्टी. ठीक आहे, सो हे तुमचा पूर्णपणे पाथ होता. ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला समजलं असेल हा पूर्णपणे. आणि तुम्हाला आता क्लॅरिटी आली असेल कसं करायचं सगळ्या गोष्टी. ठीक आहे, मी तुम्हाला पाथ पण दिला. जर तुम्हाला वाटत असेल मी तुम्हाला पूर्ण हँड बाय हँड तुमचं हात धरून तुम्हाला पूर्ण नेला पाहिजे तिथेपर्यंत 4-5 महिन्यात तयारी करून घेतली पाहिजे, तर ऑफकोर्स यू आर वेलकम. ओके, फक्त 2 डेज साठी ऑफर आहे. नंतर प्राइस इन्क्रीज होईल. आय कॅन डू एनिथिंग.
ठीक आहे. सो आणखीन काय डाऊट्स आहेत का विचारा मला एकदा. मला कॅमेरा ऑफ करावा लागला यामुळे, तर ठीक आहे सांगा डाऊट्स आहेत आणखीन काय डाऊट्स वगैरे. येस समजल्या सर्वांना. आणखीन काय डाऊट्स विचारायचं विचारा प्लेसमेंट बाबतीत वगैरे. मी स्क्रीन त्यामुळे शेअर केली आहे तुम्हाला, कारण बाकीच्या नाही दिसावं, कारण मी फक्त ओनली ट्विटर ठेवलंय ना. हा सेटिंग्स त्यामुळेच प्रायव्हेट चॅट आहे. सांगा असेल तर सांगा. ठीक आहे. आणि मी तुम्हाला जावा सीपीपीच्या बेसिस देणार आहे आणि डीएससीची लँग्वेज न्यूट्रल आहे. जावा आणि सीपीपी दोन्ही मधून तुम्ही कोणताही तुमचा प्लॅटफॉर्म बॅकग्राऊंड असो तुम्ही येऊ शकता. ठीक आहे सांगा. येस काय आहे. आणि चला प्रॉब्लेम नाहीये वाटतं, कुणाचे चॅट्स येत नाहीये, तर मला वाटतं तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजलं असेल असं आपण अज्युम करून आपण हा आजचा सेशन मास्टर क्लास आपण संपवते. ठीक आहे.